नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्की मस्त आणि मजेत असणार आहे। आणि सगळ्यांना सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ। तू बोल बाळा। श्री स्वामी समर्थ। तर चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। ॲक्च्युली आजचा व्हिडिओ जो आहे ना तर हा नेहमीपेक्षा वेगळा आहे, कारण नेहमी मी तुम्हाला काहीतरी कटिंग स्टिचिंग कसं करायचं, डिझाईन असो स्लीव्ज असो असं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करत आहे। पण आज मी तुमच्यासोबत माझा जो काही आनंद आहे तर तो शेअर करणार आहे। आणि तो म्हणजे ॲक्च्युली आपले बरेच जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती असेल, कारण की बऱ्याच जणांनी मला व्हिडिओला कमेंटसुद्धा केली होती कॉंग्रॅच्युलेशन असं। बट तरी मी आज फायनली डिक्लेअर करते की आपलं जे काही चॅनल आहे सायली फॅशन डिझायनर, तर या चॅनलचे फायनली आपले 300K सबस्क्रायबर म्हणजेच 3 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे। याचाच अर्थ आपली ही जी काही यूट्यूब फॅमिली आहे तर ती पूर्णपणे 3 लाखाची कंप्लीट झालेली आहे ॲक्च्युली। त्यामुळे मी खूप खुश आहे। तसं बघायला गेलं तर 8-10 दिवस झाले असतील 3 लाख सबस्क्रायबर होऊन, पण तुमच्यासोबत शेअर करणं, तुमचे आभार मानणं, तुम्हाला थँक्यू म्हणणं हे राहूनच गेलं। थोडीशी गडबड चालू होती आणि सध्या सुट्ट्या होत्या त्यामुळे मी सुद्धा गावी गेलेली, म्हणून मला काही जमलं नाही। बट आज फायनली मी मनापासून तुम्हा सगळ्यांचं खूप 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 थँक्यू म्हणते, कारण आजचा हा जो काही दिवस आहे तर हा फक्त तुमच्यामुळे आणि माझ्या मेहनतीमुळे आलेला आहे। कारण की आपलं हे जे काही चॅनल आहे ना याला जवळजवळ 2.5 वर्ष कंप्लीट झालेले आहे आणि 2.5 वर्षामध्ये आपले 3 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत, म्हणजे खूप मोठं यश गाठलेलं आहे आपण। आणि हे शक्य झालेलं आहे माझी मेहनत आणि तुमचं सपोर्टमुळं, कारण की यूट्यूबला व्हिडिओ टाकणं म्हणजे वाटतं तेवढं सोपं नसतं, त्यासाठी खूप मेहनत लागते। कारण की रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकणं याचाच अर्थ काहीतरी विचार करणं की तुम्हाला काय हवं आहे, त्यातून तुम्हाला फायदा होईल असा यूजफुल व्हिडिओ बनवणं, तो रोज शूट करणं, एडिट करणं, तुमच्यासाठी अपलोड करणं, यामध्ये खूप टाईम जातो। आणि जसं आपण चॅनल सुरू केलेलं आहे, मी आत्ताच म्हटलं 2.5 वर्ष झालेले आहे, तर ज्या दिवसापासून चॅनल स्टार्ट केलं तर एकही दिवस मी असं मिस केला नाही की मी व्हिडिओ टाकला नाही। मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते, कारण की आपली यूट्यूबची जी व्ह्यूवर्स आहे, आपली ही जी काही फॅमिली आहे ती माझ्याशी खूप कनेक्ट आहे। एक दिवस जरी व्हिडिओ नसला की ताई आज व्हिडिओ नाही टाकला का, व्हिडिओ नाही टाकला का, अशा बऱ्याचशा कमेंट्स येतात। सो त्यामुळे आपला रोजचा व्हिडिओ असतो आणि तुमच्यातलं माझ्यातलं जे काही बॉन्डिंग आहे ना तर ते खूप पक्कं आहे आणि ते असंच असू द्या, पुढेही असंच राहू द्या असं मला म्हणायचं आहे। आणि मी पुन्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून थँक्यू म्हणते। श्री तू म्हणतात ना थँक्यू, माझ्या आईला सोबत कळलं। थँक्यू बच्ची। ॲक्च्युली अजून एक थँक्यू म्हणजे तुम्हाला तर मी म्हणणार आहे, म्हटलं ना आजचा जो काही दिवस आहे तर हा माझ्यामुळे म्हणजे माझी मेहनत आणि तुम्ही माझ्या मेहनतीला जी काही साथ दिली त्यामुळे शक्य झालेलं आहे। आणि अजून एक थँक्यू म्हणायचं आहे ते म्हणजे माझ्या फॅमिलीला, कारण की फॅमिलीचा सपोर्ट असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो। प्रत्येक गोष्टीत फॅमिलीचा सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट असतो। तसंच माझ्या मिस्टरांचा सुद्धा मला खूप सपोर्ट आहे, सो त्यामुळे सुद्धा मी इथे पोचलेली आहे, म्हणजे थोडंसं क्रेडिट त्यांनासुद्धा जातं। एवढंच नाही तर माझी मम्मी, तिलाही मी क्रेडिट देईन, मम्मी पप्पा दोघांनाही, कारण की बऱ्याच गोष्टींची आयडिया मला ती देते ना। आणि अजून मी खरं सांगते की म्हणजे मला ना थंबनेलची एवढी आयडिया नाही आहे, अजूनही नाही आहे। सो ती थंबनेलची आयडिया मला मम्मी देत असते, त्यामुळे मग कुठलाही व्हिडिओ टाकण्याच्या आधी मी तिच्याशी डिस्कस करते की काय थंबनेल वगैरे टाकू आणि मग ती मला सजेस्ट करत असते। सो त्यामुळे तिचाही माझा खूप सपोर्ट आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि मोठा सपोर्ट आहे तर तो म्हणजे माझा मुलगा श्री। तर तो खूप लहान आहे, पण त्याला कळतं की आईचं काम चालू आहे वगैरे, मग तो त्या टाईमला शांत बसतो, ते जास्त इम्पॉर्टंट आहे। त्याला माहीत आहे व्हिडिओचं काम आहे म्हणजे बोलायचं नाही आहे, ठीक आहे। तो ॲक्शन भरपूर करतो, त्याला उठायचं असतं तरी तो एकदम हळू उठतो। सो त्यामुळे खरंच त्याच्यामध्ये ती समज आहे आणि त्यामुळे त्यालाही खूप 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 थँक्यू। खरंच त्याचाही खूप सपोर्ट आहे। आणि तसं बघायला गेलं की तो दिसतो तेवढा म्हणजे शांत नाही आहे, ॲक्च्युली तो व्हिडिओच्या टाईमला शांत असतो, तसा तो फार उद्योगी आहे आणि आगाऊ पण आहे, बराच त्रास देतो, अजिबात ऐकत वगैरे नाही, हे की नाही रे? हां, पण तो व्हिडिओच्या टाईमला शांत राहतो। ॲक्च्युली मुलं असतातच असे की ते देतात, त्रास देतात, माहीत नाही बरेच देतात की नाही, पण आमचा श्री तर फार देतो, मग की नाही? पण तो व्हिडिओच्या टाईमला शांत राहतो, त्यामुळे खूप 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 थँक्यू। सो पुन्हा एकदा माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला, फॅमिलीमधल्या एक आपल्या सबस्क्रायबरला खूप खूप थँक्यू। आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा खूप खूप थँक्यू, त्यांनी आतापर्यंत खूप सपोर्ट दिला आहे। आय होप सो तुम्ही आणि माझी फॅमिली यापुढे पण मला नक्कीच सपोर्ट करेल। असं तर आपले
ज्या दिवशी चॅनल चालू केलेलं आहे तर ते बरेचसे जुने सबस्क्रायबर आहे आणि ते अजूनही अटॅच आहेत. त्यांना माझे व्हिडिओ तेव्हाही आवडत होते, आत्ताही आवडत आहे. असंही मी दिवसेंदिवस व्हिडिओमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुमच्या जे काही कन्सेप्ट असतील तर त्या अजून क्लिअर व्हाव्या यासाठी. तर क्लासेस घेतलेले आहे खास तुमच्यासाठीच. खूप जणांनी घर बसल्या छान असे ब्लाऊज ड्रेस शिकलेले आहेत. ब्लाऊजचे पण घेतले आणि ड्रेसचे सुद्धा घेतले. एवढंच नाही तर मी मागे लाईव्हसुद्धा स्टार्ट केलं होतं. बट झालं काय की लाईव्हला खूप टाईम जातो आणि तेवढं मला ना तो टाईम म्हणजे मिळत नाही आहे. त्याचबरोबर अजून महत्त्वाचं म्हणजे सध्या ऊन होतं तर मला थोडंसं उन्हाचा त्रास होतो. सो त्यामुळे मग मी माझं लाईव्ह आपलं जे काही चालू होतं तर ते जरा स्टॉप केलेलं आहे. बघूयात पुढे जमलं तर मी नक्कीच स्टार्ट करेन. अजून एक महत्त्वाचा पॉईंट क्लिअर करायचा आहे, तो म्हणजे आरीवर्कचा क्लास. खूप साऱ्या कमेंट्स येत आहे. मी बरेच दिवस झाले तेव्हाच बोललेली की फ्री आरीवर्कचा क्लास मी सुरू करणार आहे खास तुमच्यासाठी. कारण की आपण आपल्या ह्या चॅनलवर बरंच काही शिकलेलं आहोत. ड्रेस क्लास झाले, ब्लाऊज क्लास झालेले आहे, डिझाईन झाले, स्लीवचे असो, ब्लाऊजचे असो, कटिंग, स्टिचिंग, एकदम छोट्या छोट्या बारकाया, काही टिप्स ट्रिक्स हे सगळं शेअर केलेलं आहे मी तुमच्यासोबत. आणि जेवढं माझ्याकडे नॉलेज होतं तर ते म्हणजे जेवढं बेस्ट देता येईल तेवढं मी बेस्ट तुम्हाला दिलेलं आहे. पण आपलं बाकी आहे आता आरीवर्क आणि आपले जे काही व्ह्युअर्स आहे, मलाही वाटतं की माझे जेवढे काही स्टुडंट आहेत त्यांनी सगळ्यांनी छान असं परफेक्ट आपल्या प्रोफेशनमध्ये असावं, म्हणून मग आरीवर्कचा क्लास लवकर स्टार्ट करणार आहे. मी म्हटलं उन्हामुळे तब्येत थोडी डाऊन झाली, सो त्यामुळे मला जमलेलं नाही आहे आणि मी जस्ट आत्ताच गावावरून आलेली आहे. सो 8-10 दिवस थोडंफार सेटलमेंट झाली की मी लवकरात लवकर आरीवर्कचा क्लास करेन, ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघताय, खूप साऱ्या कमेंट्स करताय. मग प्रत्येकाला कमेंट्समध्ये काय उत्तर द्यावं हा मलाच प्रश्न पडलेला आहे. सो म्हटलं चला ही गोष्टसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याचबरोबर अजून एक माझ्या एक सबस्क्रायबरला माझ्या मनापासून खूप 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 थँक्यू. 1-2 मागे कमेंट्स आलेल्या की तुमची जी काही जर्नी आहे तर ती शेअर करा असं. तर आपल्या आधीचं जे काही सायली लाईफस्टाईल चॅनल होतं त्यावर मी इन शॉर्टमध्ये 4-5 पार्टमध्ये माझी जर्नी शेअर केली होती. बऱ्याच जणांना माहीत आहे की माझं कम्प्युटर सायन्स झालेलं आहे, MSc कम्प्युटर सायन्स, आणि तरीसुद्धा मी फॅशन डिझायनर कशी झाली सो ते त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. जेवढं शक्य आहे तेवढं शेअर केलेलं आहे. पण तरीसुद्धा आपला हा जो काही यूट्यूबचा प्रवास होता हा खूप सोपा नव्हता. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की यूट्यूब चॅनल चालू करून ते पुढे नेणं म्हणजे खूप सोपं आहे. सो तसं नाही आहे. प्रत्येक व्हिडिओसाठी खूप मेहनत असते, दिवसभरची मेहनत असते. एवढंच नाही तर उद्या काय स्टिच करायचं आणि तुमच्यासाठी कुठला नवीन व्हिडिओ बनवायचा, म्हणजे आज एडिटिंग करता करता उद्या काय केलं पाहिजे त्याचासुद्धा विचार चालू असतो. म्हणजे आपण म्हणतो ना की तर जॉब बरा की आपण 8 तास जाऊन काम करतो, हे कंटिन्यू डोक्यामध्ये काम चालूच असतं. बट ठीक आहे, चला मला आवडतं आहे की माझ्यामुळे माझ्या नॉलेजमुळे तुमचा फायदा होतो आहे. घर बसला तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही शिकताय, तर यातच माझं समाधान आहे. पण जे असं बघणाऱ्याला वाटतं, म्हणजे असं वाटतं बऱ्याच जणांना की काय यूट्यूब चॅनल म्हणजे खूप सोपं आहे, तर ते दिसतं तेवढं सोपं नाही आहे. एका व्हिडिओ मागे खूप सारी मेहनत असते आणि त्या मेहनतीला तुम्ही जी काही साथ देताय त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू. कारण आजचा जो दिवस आहे तर तो फक्त माझी मेहनत आणि तुम्ही त्या मेहनतीला जी काही साथ दिली त्यामुळे आलेला आहे. त्याचबरोबर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात आणि तुम्ही बरेचसे जुने सबस्क्रायबर अजूनसुद्धा माझ्या टचमध्ये आहेत, मला कमेंट करताय, मला व्हॉट्सअपला मेसेज करताय. सो मलासुद्धा खूप छान वाटतं आणि तुमच्या कमेंट्स इतक्या छान असतात ना की कधीतरी मन खूप भारावून जातं आणि त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही आहे तुम्हाला थँक्यू म्हणायला. पण खरंच खूप छान कमेंट्स असतात आणि त्या मला खूप आवडतात. सो अशाच कमेंट्स करत राहा आणि प्रत्येक कमेंट्सला मला कधी कधी रिप्लाय द्यायला जमत नाही, पण मी लाईक करते याचाच अर्थ मी तो कमेंट वाचलेली असते. असं नाही की मी लाईक करत नाही किंवा मी वाचत नाही, असं नाही आहे. पण तर टाईम मिळत नाही. दिवसेंदिवस कमेंट्स ना खूप वाढत चाललेले आहे, त्यामुळे प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय देणं मला पॉसिबल होत नाही आहे. व्हिडिओ बनवणं पण त्याबरोबर ते कमेंट्सवर लक्ष ठेवणं हे जरा खूप म्हणजे बिझी शेड्यूल होते. त्याचबरोबर आता लेडीज असतात म्हणजे ती जॉब करू किंवा काहीही करू तिला घरातही बघावं लागतं. सो त्यामुळे घरातलं बघून ते सगळं करून जेवढं शक्य होतं तेवढ्या कमेंट्सला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे. जरी कुणाची कमेंट चुकून राहत असेल, माझ्याकडनं वाचली जात नसेल, लाईक केली जात नसेल तर त्यासाठी सॉरी. आणि जेवढं शक्य आहे तेवढं तर घेईलच. अजूनसुद्धा नवनवीन तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत राहील आणि तुम्हाला जरी काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स करत चला. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे नाही तर हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करा. मला जसं जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. एखाद्या व्हिडिओला जर थोडा लेट झाला तरीसुद्धा समजून घ्या की काहीतरी प्रॉब्लेम असेल, जमलं नसेल मला शूट करायला.
किंवा त्या व्हिडिओसाठी लागणारं मटेरियल सध्या अवेलेबल नसेल. सो अशामुळे थोडासा एखाद्या व्हिडिओला लेट होऊ शकतो, बट याचा अर्थ असं नाही आहे की मी तुमच्या रिक्वायरमेंट पूर्ण करणार नाही. ठीक आहे. सो चला मग आता खूप बोललेली आहे, पण आज ना म्हटलं चला छोटंसं सेलिब्रेशन करूयात आणि ते खास तुमच्यासाठी. सो हे जे काही सेलिब्रेशन आहे तर यामध्ये तुम्ही कंटिन्यू पुढे म्हणजे जॉईंट व्हा असं मला वाटतंय. तर आपण छोटंसं केक कटिंग करून आपला आजचा जो काही आनंद आहे तर तो साजरा करूयात आणि त्या आनंदात तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावे असं मला वाटते. त्याचबरोबर अजून एक म्हणजे खरं तर आज मी तुमच्यासोबत 2 सेलिब्रेशन शेअर करणार आहे, कारण मी आता जस्ट मम्मीकडे गेली होती. सो तिकडे सुद्धा सेलिब्रेशन केलेलं आहे. ते सुद्धा खूप खुश होते की 3 लाख सबस्क्रायबर झाले, पण तेव्हा मला ते शूट करून म्हणजे एडिटिंग करून शेअर करायला जमलं नाही. सो म्हटलं असू द्या आता दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये मी शेअर करते. सो मग मम्मीकडे केलेलं सेलिब्रेशन आणि इकडे केलेलं सेलिब्रेशन असं दोन्ही मी तुमच्यासोबत आज शेअर करते. सो तुम्हीसुद्धा बघा कंटिन्यू आणि माझ्या आनंदामध्ये तुम्हीसुद्धा नक्कीच सामील व्हाल असं मला वाटतंय. सो आत्तापर्यंत तुम्ही खूप साथ दिलेली आहे. आय होप सो नक्कीच यापुढे सुद्धा तुम्ही देणार आहे अशी मी आशा करू शकते. म्हणजे देणार मला माहिती आहे, कारण की बरेचसे आपले जुने जे काही सबस्क्रायबर आहेत तर ते खूप पहिल्यापासून कनेक्टेड आहे, ते अजूनसुद्धा आहे. सो त्यांनासुद्धा खूप खूप थँक्यू. नवनवीन अजून सबस्क्रायबर वाढतात, आपली यूट्यूब फॅमिलीसुद्धा मोठी होते. सो त्यांचं सगळ्यांचंसुद्धा आपल्या चॅनलमध्ये मोस्ट वेलकम आहे. सो सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून खूप 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 थँक्यू. ॲक्च्युली माझ्याकडे शब्द नाही आहे माझा आनंद एक्सप्रेस करायला आणि तुम्हाला थँक्यू बोलायला सुद्धा, बट तरीसुद्धा मी पुन्हा एकदा थँक्यू म्हणते. आणि आता आपण आपल्या सेलिब्रेशनला सुरुवात करूया. ठीक आहे. सो लेट्स गो. करायचं सेलिब्रेशन आणि म्हणत चला मग सेलिब्रेशनला. चला मग सगळ्यात आधी मी मम्मीकडे जे सेलिब्रेशन केलं होतं तर ते तुमच्यासोबत शेअर करते आणि त्यानंतर मग मी इथे जे केलेलं आहे श्रीचे पप्पा आणि मी तर ते शेअर करते. तर बघा मग इथे मम्मीने ऑप्शनची तयारी सगळी करून घेतलेली आहे. ॲक्च्युली मम्मीकडे असलं म्हणजे माहेरी असणं ही फिलिंग खूप वेगळी असते, त्यात खूप आनंद असतो आणि इकडे कोणी ऑप्शन करायला शक्यतो नसतं. तसं तिथे म्हणजे मम्मीकडे काहीही असलं तरी आठवणीने मम्मी हे आपलं ऑप्शन करतच असते. सो मला सुद्धा खूप भारी वाटते. आणि बघा मग ऑप्शन करून वगैरे घेतो आहे आता सगळ्यात आधी आणि त्यानंतर मग केक कटिंग करणार आहे. तर केक तर काढून ठेवलेला आहे. श्रीला तर वेटच होत नाही कारण की त्याला केक फारच आवडतो. तर बघा कसा टच करतो, त्याच्याकडे लक्ष पण ठेवावं लागतंय. चला मग सगळ्यांनी ऑप्शन वगैरे करून झालं की मग पुढे सेलिब्रेशनला स्टार्ट करू. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचशा कमेंट्स असतात की तुला भाऊ आहे का, बहीण आहे का. तर हो, मला एक भाऊ आहे, बट तो आता व्हिडिओमध्ये नाही आहे. पण हा जो काही व्हिडिओ जो शूट करतो आहे तर त्याने म्हणजे तो व्हिडिओ माझ्या भावानेच केलेला आहे. सो म्हणून म्हटलं एकदा क्लिअर करावं. पण त्याला व्हिडिओ यायला आवडत नाही. काय होतं की बऱ्याचशा कमेंट्स येत असतात, मग तुझा भाऊ दिसत नाही आहे की नाही असं वगैरे बऱ्याचशा. सो म्हणून सांगितलं की मला भाऊ आहे पण त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही. पण हा जो काही व्हिडिओ आहे तर तो शूट करत आहे. सो प्लीज कमेंट्स करू नका अशा वेगळ्या, म्हणजे कधीतरी मनाला वाईट वाटतं तेवढंच आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. चला मग पुढे आता आपण सेलिब्रेशन कंटिन्यू करूयात. आणि बघा मग मम्मीने ऑप्शन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पप्पा ऑप्शन करत आहे. सो मला खरंच खूप छान वाटतंय आणि 3 लाख सबस्क्रायबर झाले त्यामुळे मम्मी पप्पा भाऊ तिघंही खूप खुश होते आणि त्यामुळे मग गेलोच होतो. तर म्हटलं चला थोडासा आनंद, थोडासा टाईम आपण त्यांच्यासोबतही स्पेंड करावा आणि त्यामुळे मग त्यांनी आधीच ठरवलेलं होतं की मी गेली की आपण सेलिब्रेशन करूयात असं. सो त्यामुळे मग आम्ही सेलिब्रेशन केलं. ॲक्च्युली बघा खूप दिवस मी माहेरी राहिली म्हणजे 8-15 दिवस तरी, पण तरीसुद्धा म्हणावं तेवढं कसं ना माहेरी गेलं की मन कधी भरतच नाही. रोज चालू होतं उद्या करू. शेवटी ज्या दिवशी जायचं त्याच्या आदल्या दिवशी आम्ही इथे सेलिब्रेशन केलं आहे. आणि मी म्हटलं की मला काही खूप शूट करायला जमलं नाही, मी फक्त थोडंसंच शूट केलेलं आहे. Congratulations and celebration. Congratulations and celebration. आधी यूट्यूब फॅमिलीला, मग नंतर श्रीला, मग नंतर श्रीला. तर बघा मग अशा पद्धतीने खूप छानपैकी माहेरी
आम्ही सेलिब्रेशन केलेलं आहे. सो लेट स्टार्ट. मी आता इथे केलेलं सेलिब्रेशन तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा मग इथे सुद्धा आम्ही छानसा केक कटिंग करून सेलिब्रेशन केलेलं आहे आणि तुम्हीसुद्धा नक्कीच हा व्हिडिओ आपला कंटिन्यू बघत असणार आहे आणि ह्या केक कटिंगमध्ये तुम्हीसुद्धा नक्कीच सहभागी झाला असाल असं वाटतंय मला तरी. सो चला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. आपल्या चॅनलचे 3 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे. त्यामुळे तर बघा श्रीने पण मला कॉंग्रॅच्युलेशन केलेलं आहे इथे आणि श्रीच्या पप्पांनी सुद्धा. सो दोघांना पण थँक्यू. आणि आता आपला केकचा पहिला जो काही पीस आहे तर तो खास तुमच्यासाठी म्हणजेच आपल्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीसाठी. सो त्यानंतर श्रीसाठी. आणि बघा मग फायनली दोन्हीकडे छान असं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि ते छोटंसं सेलिब्रेशन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि आय होप सो तुम्ही आपला हा सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आणि आपल्या आजच्या सेलिब्रेशनमध्ये तुम्हीसुद्धा नक्की सहभागी झाले असाल. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 थँक्यू. आणि चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आत्तापर्यंत जसा सपोर्ट केलेला आहे यापुढे सुद्धा तुम्ही नक्की असाच सपोर्ट करा. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू सो मच.